पुढे हाकायला सुरुवात केली। डिले नाही तर डिलिव्हरी ही त्यांची स्टाईल आहे आणि याच अनुषंगाने आपण आज जाणून घेऊया आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी संपादकीय भूमिका कशी मांडली। पूर्वी दणदणीत बहुमत घेऊन राज्यात महायुतीची सत्ता आली आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा परत आले। लोकसभेत जे गमावलं ते व्याजासहित परत मिळवून देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा कारभार पुढे हाकायला सुरुवात केली। डिले नाही तर डिलिव्हर ही त्यांची स्टाईल। फडणवीसांना नीट माहिती आहे की जे दिसतं तेच विकतं। त्यामुळे पायाभूत कामांवर गेल्या 1 वर्षात त्यांनी जोर दिला। गुंतवणुकीत गती आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुद्धा दिसून आला। प्रशासनात पारदर्शकता हा त्यांचा फॉर्म्युला। त्याच्याच जीवावर फडणवीसांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले। पण मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस हे पुन्हा आले असले तरी देवेंद्र फडणवीस होणे आज तरी सोपे नाही। मग कधी त्यांचे फडणवीस असणं कोणाला खुपतं तर कोणाला त्यांचे मुख्यमंत्री असणंच। कधी आसमानी संकटांशी त्यांना लढावं लागलं तर कधी युती अंतर्गत कुरबुरींचा सामना करावा लागला। देवाभाऊ 3.0 ला वर्ष जरी एकच झालं असलं तरी आव्हानं मात्र अनेक आली। उदाहरणं द्यायचीच झाली तर बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या किंवा अजित पवार यांचा मुलगा पार्थ याच्या कंपनीचे मुंडवा जमीन घोटाळ्यात गुंतलेले नाव किंवा शिवसेनेच्या काही नेत्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप किंवा भाजपचेच खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन ट्रस्टच्या जमिनीचा वादग्रस्त व्यवहार। देवेंद्र फडणवीसांना अशा वेळी फक्त भाजपच्या विरोधातीलच तलवार नव्हे तर मित्र पक्षातील मंत्री कार्यकर्त्यांमुळे होणारे विरोधकांचे वार सुद्धा सहन करावे लागतात। वाल्मिक कराडला जेलमध्ये टाकून तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन, पार्थ पवारची सेलडीड रद्द करून तर त्याच प्रकरणात FIR सुद्धा नोंद करत, जैन ट्रस्टचा करार रद्द करत फडणवीसांनी ह्या वारांची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला। 1 वर्ष म्हणजेच फडणवीस शिंदे पवार सरकारच्या कारकिर्दीतील फक्त ट्रेलर। अजून 4 वर्ष बाकी आहेत। त्यात एकनाथ शिंदेंची महत्वाकांक्षा सरकारला जड होईल की त्यांच्या लोकाभिमुख व्यक्तिमत्वाचा फायदा होईल। अजितदादांच्या निकटवर्तीय आणि मंत्र्यांनी अडचणीत आणण्याचा लावलेला धडाका असाच सुरू राहील की दादांची प्रशासकीय पकड आणि मेहनती स्वभाव सरकारला तारून नेईल। मराठा आरक्षण आंदोलनात दिलेल्या शब्दामुळे दुखावलेले ओबीसी वोटर्स देवेंद्र फडणवीस येणाऱ्या निवडणुकीत जोडून ठेवण्यात यशस्वी होतील का? लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे हसत झेलावा लागणारा आर्थिक भार हे फडणवीसांकडून जनतेला अपेक्षित असलेली गती मिळू देईल का? हे प्रश्न आपण फक्त मांडू शकतो, पण उत्तरं मात्र वेळोवेळी खुद्द फडणवीसांनाच द्यावी लागणार आहेत। पूर्वी धन्यवाद सरिता। तर आज फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्याची चर्चा महाराष्ट्रभरात झाली हे खरंय, पण त्याही पेक्षा जास्त आजचा दिवस गाजवला